अनेकदा कलाकारांना त्यांच्या कामाचा मोबदला दिला जात नाही अशी तक्रार कलाकार हे नेहमीच करत असतात। असंच काहीसं घडलं आहे अभिनेत्री वीणा जामकर यांच्यासोबत। तर नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर पैसे किती बुडाले? पैसे मिळालेच किती तेव्हा? खूप कमी मिळायचे. म्हणजे मुळात कमी मिळायचे आणि बुडायचे पण. बुडायचे बुडवले नाही, थोडीफार इन्व्हेस्टमेंट केली आहे. म्हणजे पण जे ठरले ते आई मिळाले. वडिलांचे मिळाले. अच्छा तसे म्हणताय? हां. ते सिनेमात काम करण्याचे ठरलेले मिळाले का? मिळायचे का म्हणजे? मिळालेत सर. सर मिळालेत. नक्की वा. कधी-कधी नाही 2-3 लोकांनी म्हणजे नाडलंच, नाही तर नाहीच दिले शेवटपर्यंत. ओह! हां. आहे ना? हो. काही ठिकाणी मी खूप भांडली आहे. भांडले म्हणजे राडेच घातले. म्हणजे मी आणि ना मला आता मी केवढी चिडले होते. गोव्यात एक फिल्म करत असताना सगळेच्या सगळेच बुडवायला निघाला होता प्रोड्युसर अहो. NFDCची फिल्म होती. अरे! हां आणि मग ते काय खूप पैसे घेतात त्यांच्याकडनं, कमी पैशात करायची, मधलं काहीतरी मोठी-मोठी बिलं लावून काढायची असं. हां. आणि मला असं व्हायचं तेव्हा घाबरलेला असतो ना नवा हो, कलाकार, हो. की अरे मला भाडं भरायचं आहे. अरे तुझ्या सिनेमावर मी केवढी स्वप्न, मनोरंजनं चालली आहेत माझी आणि आता तुम्ही किती कष्ट केले आणि आम्ही त्याच्यासाठी, केवढं देतोय आणि कळत नव्हतं तेव्हा. काही 2-3 ठिकाणी तर वादच घातले. माझे पैसे दे म्हणजे दे, मी जाणारच नाही इथून. असे वाह! पैसे घेतले. पण नंतर मला कळत गेलं. एकदा रीमा लागूंबरोबर फिल्म करत होते जन्म, हां, रीमाताईंसोबत. हां, त्याच्या आधीचे हे सगळे किस्से होते. हां. मग मी त्यांच्याबरोबर त्यांना बोलले, "देत नाही तो पैसे, बुडवतात हे ते." तर त्यांनी मला छान टिप्स दिल्या होत्या. हां, भांडायचं नाही, चिडायचं नाही, पैसे कसे काढून घ्यायचे, की शूट थांबवा हां. किंवा तारखा इन्स्टॉलमेंट द्यायच्या वगैरे नाहीत. कबूल करतात. हां, इन्स्टॉलमेंटमध्ये वगैरे हां, देऊ असे लोक हां, होते, पण देत नाहीत. आपण भरोसा ठेवतो, की जाऊ हां. दे देईल नंतर, जाऊ दे देईल नंतर. मग ते न चिडता, न भांडता कसे तुमचे पैसे घ्यायचे, ह्याच्या त्यांनी खूप छान टिप्स दिल्या होत्या मला. मग मला कळलं, अरे हां, हे असं आहे नाही का? कशाला आपण एवढी तणतण करतो? आहे आपल्याकडे मार्ग. पण आता एक चांगलं झालंय, की ती NOCच येते. हां. चित्रपट पूर्ण झाल्यावर हो, आम्हाला आमचे पूर्ण पैसे मिळाले, ती NOC द्या तर चित्रपट रिलीज हो, होतो किंवा हो, त्याला काय हो. सेन्सॉरशिप सेन्सॉर मिळते. येस किंवा महामंडळाकडनं होते. हां, एक्झॅक्टली. तर त्यांनी एक झालंय. पूर्वी नव्हतं. म्हणजे सुरुवातीच्या काही दिवसात ही NOC वगैरे काही नव्हती. हां, नंतर ते सुरू झालं ना, त्यामुळे एक असं वाटतं, की समोरचा कुठून बुडवेल पैसे. हां, फार तर लेट करेल, हां. पण बुडवणार नाही. पण आहेत. म्हणजे आता मी डेली सोप एक केली, तर तिथे मला मी जरा जास्त चौकस राहायला लागले. कारण मला कळलं ह्याच्यात तर आपण खूप मेहनत असते. त्याच्यात जर तुम्हाला ते पैसे वेळेत मिळणार नसतील, तर काही जणांनी बुडवले, काही कलाकारांनी ओपनली त्याच्याबद्दल हो, हो, बोलले हो. आहेत. नावं घेऊन नावं बोलतात घेऊन लोक. बोलले. तर त्यामुळे असं वाटतं की नाही सजग राहायला पाहिजे आणि काही ह्यांना पण ब्लॅकलिस्टमध्ये टाकायला पाहिजे असं वाटतं. कारण मानसिक ताण खूप येतो हो, हो, हो. आर्टिस्टवर. आणि माझं तरी सोडा ज्यांचे EMI आहेत, मुलं आहेत, संसार आहे, त्यांनी काय करायचं? ते नक्की. अजून अडकतात. म्हणजे असं नाही की मी अडकत नाही किंवा मला गरजा नाही आहेत. हां. असं नसतं. ज्यांनी काम केलं तो त्याचा हक्क आहे. त्याचे पैसे न बोलता वेळेत मिळणं हा त्याचा हक्क आहे. त्यांनी त्याच्याच पैशासाठी रडगाणं गावं, ही एक्सप्लॉइट करण्याची वृत्ती आहे. खरं आहे. पण शिकतो. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.